श्री स्वामी समर्थ. मकर राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? करिअरमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येईल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कौटुंबिक जीवनात आनंद आणि स्थैर्य राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त, जबाबदारी आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येणारा ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील चिकाटी आणि कोणतेही काम पूर्णत्वास नेण्याची क्षमता या आठवड्यात तुम्हाला अनेक क्षेत्रांत पुढे नेईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या योजना आता प्रत्यक्ष आकार घेऊ लागतील. तुमचे लक्ष भविष्यातील उद्दिष्टांवर अधिक केंद्रित राहील आणि त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. या आठवड्यात परिस्थिती काही वेळा तुमची परीक्षा घेईल, पण तुमचा संयमी स्वभाव आणि व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटल्या तरी त्यातून भविष्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि जीवनात पुढे जाण्याचा ठरू शकते. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा स्थिर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या पार पाडताना तुम्हाला कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरणात प्रेम, आदर आणि समजूतदारपणा वाढलेला दिसेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवातून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे किंवा शुभ बातमीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही कुटुंबांमध्ये मालमत्ता, घर किंवा कौटुंबिक नियोजनाशी संबंधित चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. दैनंदिन जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. काही जुन्या मतभेदांवर पडदा पडू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त कराव्यात. नात्यातील प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळे संबंध अधिक मजबूत होतील. मित्रपरिवाराकडूनही चांगला पाठिंबा मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही महत्त्वाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्र. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमची मेहनत, शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरू शकते. काही व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. कामाचा ताण वाढेल, पण त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळेल. कार्यालयातील काही महत्त्वाच्या बैठका किंवा निर्णय प्रक्रियेत तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सहकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण ठेवणे आवश्यक राहील. तुमच्या अनुभवाचा आणि नियोजन कौशल्याचा मोठा फायदा होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि प्रगतीचा राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे. बांधकाम, जमीन व्यवस्थापन, वित्त, उद्योग किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे तपासून घेणे आवश्यक राहील. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील आणि काही अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतात. अडकलेली रक्कम परत मिळण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ आता मिळण्यास सुरुवात होऊ शकते. तथापि काही आवश्यक खर्च समोर येऊ शकतात. घर, वाहन, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढवता येईल. गुंतवणुकीच्या बाबतीत आठवडा चांगला राहू शकतो, मात्र कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत संयम आणि शिस्त राखल्यास मोठा लाभ मिळू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढेल. कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. शिक्षक आणि मार्गदर्शकांचं सहकार्य लाभेल. अभ्यासासाठी आखलेले नियोजन यशस्वी ठरू शकते. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधी किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध अभ्यास यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन उद्दिष्टे ठरवण्याची प्रेरणा मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाचा ताण आणि वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. हाडे, सांधे, पाठदुखी किंवा गुडघ्यांशी संबंधित किरकोळ त्रास काही व्यक्तींना जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग यामुळे फायदा होईल.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि प्राणायाम उपयुक्त ठरतील. बाहेरचे अन्न कमी खाणे आणि पाणी पुरेसे पिणे आवश्यक राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि योग्य काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राहील. भाग्य, प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात भाग्याची साथ तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारी ठरू शकते. काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. प्रभावशाली व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकार्यामुळे भविष्यातील काही महत्त्वाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या अनुभवाचा आणि विचारांचा आदर करतील. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योगही दिसत आहेत. हे प्रवास कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि काही फायदेशीर संधी मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. उपाय: दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण मकर राशीसाठी आठवडा मेहनत, जबाबदारी आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात वाढीचे संकेत दिसतील आणि आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समंजस राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि विश्रांती यांना प्राधान्य देणे आवश्यक राहील. संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया तयार करणारा ठरू शकतो. धन्यवाद.